डोंगराळ गावात पीडित कुटुंबाची नामा गिरीशजी महाजन साहेबांनी घेतली भेट। समवेत बंडूकाका बच्छाव व नामा गिरीश भाऊंनी पीडित कुटुंबियांचे केले आशादायी सांत्वन। प्रसंगी माननीय गिरीश भाऊ महाजन साहेबांनी व बंडूकाकांनी काय दिले आश्वासन? नाही, घरच्या लोकांचीच नाही तर सगळ्यांची मागणी हीच आहे। मालेगाव तालुक्यावासीयांची आणि राज्यभरातील सगळ्यांचीच भूमिका ही आहे की याला तात्काळ फाशी झाली पाहिजे। त्याच्या पलीकडे जाऊन घरचे लोक म्हणतात की त्याला चौकात जाणार आणि त्याची भूमिका खरं म्हणजे रास्त आहे की ज्या पद्धतीने त्या अमानुष पद्धतीने या चिमुकलीवर इतक्या गोड सुंदरशी मुलगी आणि तिच्यावर असा अत्याचार केला आणि ज्या पद्धतीने तिचा निगरूनकडे खून केलेला आहे, सगळ्यांनी तिला ठेचलेलं आहे, तिचे बोटं कापून टाकलेले, मग अतिशय मन हिलावणारे म्हणजे फोटो बघितले तर मन सुन्न होतं। आणि अशा पद्धतीने त्या नराधमाने जे तिच्यासोबत केलं त्यामुळे त्याला चौकातच जाणार असं सगळ्यांचं म्हणणं आणि सगळं त्याला अगदी म्हणजे फाशी देऊन त्याचं असं म्हणणं की फाशी देऊन तो हा काही सेकंदात जाईल पण त्याला हलाल करून मारलं म्हणजे अशी सगळ्यांची भूमिका, भावना घरच्या लोकांची, त्यांच्या आईची, आत्यांची, वडिलांची, सगळ्यांची, आजोबाची, सगळ्यांची त्या ठिकाणी आहे। पण कायदा तसं करू देत नाही ही वस्तुस्थिती आहे। पण मला वाटतं अशा लोकांना तात्काळ फार वेळ देण्याची गरज नाही, नाहीतर मग वर्षानुवर्ष केसेस चाललेल्या आहे, मग पुढे राष्ट्रपतीकडे शिफारस, मग पुन्हा काय कोर्ट। त्यापेक्षा मला असं वाटतं की अशा पद्धतीने इतक्या क्रूरपणे पुढे हत्या करतोय, विचार करतोय लहान मुलाची 3 वर्षाच्या मुलीवर, मला वाटतं त्याला तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे। माननीय मुख्यमंत्री मोदयांची हीच भूमिका आहे। त्यांच्याशी आताही बोललो येताना गाडीमध्ये, त्याचबरोबर फास्ट्रॅकमध्ये टाकावं, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत त्यांच्याकडे केस सोपवावी मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी ते मान्य केलेलं आहे की मी केस स्वीकारतो म्हणून, कारण त्यांना वेळेचाही अभाव आहे। पण त्यांना सांगितलं मी ही केस आपण घ्यावी, फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकावी, ते पण आपल्याला लगेच करता येईल। माननीय मुख्यमंत्री मोदीची परवानगी लगेच देतील। त्याचबरोबर या परिसरामध्ये 30-30 किलोमीटरपर्यंत कुठेही पोलीस चौकी नाही या ठिकाणी, आउटपोस्ट पण नाही या ठिकाणी आणि म्हणून इथे आउटपोस्ट असावं अशी सगळ्यांची मागणी आहे, सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे। तर म्हणून मी लगेच दत्ता कराडे DIG त्याच्याशी बोललो आणि 2 दिवसामध्ये या ठिकाणी एक पोलीस चौकी द्यावी, एक 4 कर्मचारी, एक अधिकारी PSI या ठिकाणी नेमावा अशी त्यांना सूचना मी या ठिकाणी केलेली आहे। माननीय मोदींनी त्याला संमती दिलेली आहे आणि तात्काळ 2-3 दिवसामध्ये कारवाई त्या ठिकाणी होईल। पण निश्चित झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि तिचा शोक सगळ्या लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी। आज मालेगावला आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने लोक कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेले, रस्ता रोको केला आणि उद्या तर मला वाटतं मालेगाव पूर्ण बंद ठेवलेला आहे। त्या गोष्टीचा निश्चित त्या ठिकाणी नोंदवणार आहेत। पण निश्चित शासन या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही कुटुंबीय त्या ठिकाणी भेटलेले आहेत, त्यांनी तात्काळ कारवाईचं या ठिकाणी आश्वासन त्यांना दिले। डोंगराळी गावाची अतिशय सुंदर चिमुकली यज्ञा होती, तिची निर्गुण अतिशय निर्दयी कृत्य करत तिची निर्गुण हत्या केलेली, राक्षसी कृत्य केलेले, त्यामुळे पंचकृषीमध्ये मालेगावमध्ये सगळीकडे आक्रोश आहे। आज त्याला आरोपीला कोर्टात आणणार होते म्हणून 5-6 हजार लोक, महिला भगिनी त्या ठिकाणी जमलेल्या होत्या, त्यामुळे त्याची ऑनलाईन त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे। परंतु सगळी मान्यवर मंत्रालयातली जरांगे पाटील असतील, आदरणीय गिरीशजी भाऊ असतील, सगळ्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। आज आदरणीय गिरीश भाऊंनी आत्ताच या ठिकाणी भेट दिली, त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅकवर स्पेशल बेंचची नियुक्ती करून तिला फाशी त्याच्या तातडीने केस चालून त्याच्यावर शिक्षा कारवाई केली जाईल, फाशीची शिक्षा त्याला होणारच, अशाच प्रकारच्या सगळ्या साक्ष आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी अशा प्रकारच्या नवीन घटना घडायला नको, कायद्याची दहशत राहावी म्हणून यज्ञा ही या कन्येचं, या चिमुकलीचं नाव यज्ञा होतं। यज्ञा नावाने एखादं या कॅबिनेटमध्ये नवीन असे काही नियम तयार करून, कायद्याची निर्मिती करून तिला फास्ट ट्रॅक, आणि फास्ट ट्रॅक मध्ये सुद्धा 4-4, 6-6 महिने जातात म्हणून स्पेशल बेंच द्यायचा अशा प्रकारच्या रेप केसमध्ये आणि 16 वर्षाच्या आतील मुलींवर अशा घटना होतील, तर याच्यासाठी स्पेशल बेंच आणि लिमिटेड टाइम अशा प्रकारचं गिरीश भाऊंनी सुद्धा या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांची आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो विषय ठेवणार आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी डोंगराळ हे सेंट्रल प्लेस आहे, 30 किलोमीटर पर्यंत धुळा आहे, 30 किलोमीटर तर मालेगाव आहे, 30 किलोमीटरवर वंडेर खाकुर्डी, म्हणून या ठिकाणी हा हायवे, इकडून गायींची तस्करी वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात। म्हणून या गावाच्या ग्रामस्थांची मागणी होती स्पेशल लगेच डीजींशी बोलून या ठिकाणी 2-3 दिवसामध्ये आउटपोस्टची सुद्धा निर्मिती करणार आहेत की जेणेकरून कुठलाही चुकीचा प्रकार या ठिकाणी घडणार नाही, दहशत राहील अशा प्रकारची
कॅबिनेट मंत्री सन्माननीय गिरीशजी महाजन साहेबांनी सगळं आश्वासित केलेलं आहे। त्याचबरोबर कुठल्याही कुटुंबाची काही मागणी नसताना देखील काही नसताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्या परिवाराला 5 लाखाचाही चेक त्यांनी देऊ केलेला आहे। परिवाराची मागणी एकच होती की आम्हाला काही नको, फक्त त्याला ठेचून मारलं पाहिजे, आमच्या ताब्यात दिला पाहिजे, इतका आक्रोश गावामध्ये आणि सगळ्या पंचकृषीमध्ये आहे। मालेगाव काल मालेगाव बाई आणि मालेगाव शहर बंद पुकारलेला आहे, आपण काय आवाहन करणार? अतिशय म्हणजे ती गोष्ट गरजेचीच आहे। मालेगाव बंद जे पुकारलेलं आहे त्यामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावा आणि आपला आक्रोश, आपल्या भावना त्या ठिकाणी नोंदवाव्यात, जेणेकरून त्या सरकार आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचतील आणि यज्ञाच्या नावाने एक नवीन कायदा पारित होण्यासाठी आणि बेंच आणि त्याच्यामध्ये लिमिटेड टाइम मध्ये संबंधित आरोपीला शिक्षा व्हावी, फाशी व्हावी, अशा प्रकारचं त्या ठिकाणी नवीन कायद्याची सुद्धा, पोट कायद्याची सुद्धा निर्मिती होऊ शकते। म्हणून जास्तीत जास्त संख्येने जनतेने त्या ठिकाणी यावं असंच मी म्हणेन। महाराष्ट्र 24 न्यूज चॅनल नांदियाव